रामकृष्ण हरी। समचरण सरोजौ सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। श्री पांडुरंग अष्टकम पूज्यपाद आचार्य शंकराचार्य विरचितम। पंढरीच्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर आचार्यांच्या अंतःकरणात निर्माण झालेला भाव तो प्रकट करत असताना आचार्य त्या पांडुरंगाची तुलना गोकुळातल्या कृष्णाबरोबर करत असतात आणि कृष्णाबरोबर त्याची तुलना करून तोच कृष्ण परमात्मा पांडुरंगाच्या रूपानं विटेवर उभा आहे असं म्हणतात। असं म्हटलं जातं, द पांडुरंग अष्टकम स्तोत्र इज द व्हेरी ब्युटिफुल क्रिएशन ऑफ आदिगुरु शंकराचार्य। अतिशय सुंदर अशी शंकराचार्यांची ते रचना आहे आणि ही रचना करत असताना दिस स्तोत्र कंपोज इन लँग्वेज ऑफ संस्कृत। संस्कृत भाषेमध्ये आचार्यांनी ही स्तोत्र गायलेली आहे आणि ती स्तोत्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वसूरींनी केलेला आहे। त्यामुळे आचार्यांच्या या स्तोत्राच्या पाठीमागे पंढरीच्या पांडुरंगाच्या स्वरूपाच्या वर्णनाचा भाव आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं, इट इज अ सिंग फ्रेस ऑफ गॉड पांडुरंगा हु इज द स्टँडिंग ऑन ब्रिक्स फॉर हिज devotees and to give them blessing, peace, happiness and everything they deserve। आपल्या लाडक्या भक्तांसाठी तो त्या विटेवर उभा आहे आणि म्हणून आद्य शंकराचार्य म्हणतात, आपल्या भक्तांना सुख देण्यासाठी, आपल्या भक्तांना शांती देण्यासाठी, आपल्या भक्तांवर निस्सीम प्रेमाची बौछार करण्यासाठी तो पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा असताना मी पाहतो आहे आणि नकळतरित्या त्या पांडुरंगाला माझे हात जोडले जातात आणि माझ्या अंतःकरणातून त्या पांडुरंगाप्रती जो भाव स्फुरित होतो त्याला पांडुरंग अष्टकम आपण म्हणतो। या ठिकाणी आपण 8व्या श्लोकाला नमस्कार करताना आचार्य म्हणतात, अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम। जेव्हा भगवान परमात्म्याचा स्वभाव, त्याचं स्वरूप आपण जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आचार्य या अष्टकामध्ये द नेचर ऑफ गॉड आपल्यापर्यंत मांडतात आणि परमात्म्याचं स्वरूप सांगताना ते सांगतात, परमात्मा कसा आहे, अजम। अजम म्हणजे ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही आहे, असा असलेला पांडुरंग परमात्मा आहे। आणि म्हणून आचार्य म्हणतात, आय प्रेज दॅट पांडुरंगा हु इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सुप्रीम ब्रह्मन। आचार्य म्हणत असताना आपल्याला सांगतात की हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा त्याचं जे वैशिष्ट्य आहे, द नेचर ऑफ गॉड जर काय असेल तर तो स्वतः ब्रह्मस्वरूप आहे आणि जे ब्रह्मस्वरूप आहे त्यामुळे तो अज आहे। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम म्हणत असताना अज या पदाने भगवान परमात्मा हा अमर आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा जन्म मरण नाही असा असणारा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून आचार्य म्हणतात, इज नॉट रिबर्थ। तो पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही आहे, पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो। म्हणून आचार्य एका पदामध्ये वर्णन करताना म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहि मुरारे। सामान्य जीवाला उपदेश करत असताना
आचार्य म्हणतात की या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, या जगामध्ये पुन्हा पुन्हा जावं लागतं. पण परमात्मा कसा आहे, व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ गॉड. द फॉर्मॅट ऑफ गॉड सांगत असताना ते असं म्हणतात, अजय स्वरूपाचा अजय पदाचं वर्णन करता भगवान परमात्मा स्वतः सांगतो, अर्जुना मी कसा आहे. तर न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या श्लोकावर बोलत असताना भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, न जायते मी जन्माला येत नाही, न म्रियते मी मरत देखील नाही, नायम भूत वा भविता वा न भूया मी काल होतो, आज आहे किंवा उद्या नसणार आहे असंही नाही, मी त्रिकाला बाधित आहे, माझं अस्तित्व हे तिन्ही काळामध्ये स्थिर आहे. आणि म्हणून अजम अज जन्मरहित असणारा भगवान परमात्मा आहे. आणि जन्मरहित असलेला भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा तो विटेवर उभा आहे. ही स्टँडिंग ऑन द ब्रिक. तो विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असलेला हा पांडुरंग परमात्मा नुसता अज नाही आहे. तर आचार्य म्हणतात रुक्मिणी प्राण संजीवनम. रुक्मिणी प्राण संजीवनम म्हणजे ही इज अनबॉर्न असं म्हणून तो जन्मरहित आहे, म्हणजे अज आहे. आणि हू हॅज रिवाइव्ड ॲज इट वेअर द लाईफ ऑफ रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेचा पुनर्जीवित करणारा, रुक्मिणी मातेला पुनर्जीवन देणारा, रुक्मिणी मातेच्या हृदयातला प्राण म्हणजे साक्षात भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात रुक्मिणी प्राण संजीवनंतम. तो साक्षात रुक्मिणी प्राण संजीवन आहे. रुक्मिणी मातेच्या प्राणाला संजीवनी देणारा म्हणजे साक्षात रुक्मिणी मातेचं हृदय म्हणजे भगवान परमात्मा आहे. तो अजय आहे. ही इज अनबॉर्न. अजय असल्यामुळे तो जन्माला येत नाही आणि अजय असल्यामुळे तो मरत देखील नाही. आणि म्हणून नुसतं केवळ अजय आणि रुक्मिणी प्राण संजीवनम नाही, तर पुढे आचार्य या श्लोकामध्ये वर्णन करताना परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सांगतात. आपण मगाशी पाहिलं द नेचर ऑफ गॉड, ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं वर्णन करताना आचार्य म्हणतात परमधाम कैवल्यमेकम तुरीयम. तो भगवान परमात्मा परमधाम आहे असं म्हणतात. द अल्टिमेट परमधाम, परम असणारा तो भगवान परमात्मा. परमधाम या पदावर बोलत असताना गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत असं म्हणत असताना भगवान परमात्मा म्हणतो, अर्जुना जीवाला जिथे पोचल्यानंतर परम आनंदाची प्राप्ती होते, ते माझं परमधाम प्राप्त करण्यासाठी किंवा ज्ञानी असो, भक्ती असो, योगी असो, या सर्वांना प्राप्त करण्याजोगे जे परमधाम आहे ते अर्जुना अहम मी स्वतः आहे. म्हणून परमधाम म्हटलेलं आहे. आणि कैवल्य शब्दानं भगवान परमात्म्याच्या शुद्धीचं वर्णन केलेलं आहे. कैवल्य शब्द म्हणत असताना सुप्रीम इफिल्जन्स म्हणजे अगदी असं सर्वोच्च तेजस्वी असणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला कैवल्य असं म्हटलेलं आहे. आणि इज द वन अल्टिमेट. तो एकमेव असा आहे की जो शुद्ध कैवल्य आहे. ही इज व्हेरी प्युअर. भगवान परमात्मा शुद्ध आहे, कैवल्य आहे. तर कैवल्य परममंगल असणारं जे धाम आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्मा तुरियम असं म्हटलेलं आहे. जी शेवटची अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यगा, ज्या शेवटच्या स्टेजमध्ये त्या शेवटच्या स्टेजच्याही पलीकडचा असणारा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, आचार्य शंकराचार्य असं म्हणतात, ही इज द सुप्रीम इफिल्जन्स अँड इज द वन अल्टिमेट अँड 4 स्टेज बी ॲटिट्यूड असं वर्णन केलेलं आहे. चारही अवस्थांच्या पलीकडचं आहे. त्यामुळे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये आणि तुर्यगा अवस्थामध्ये तरी त्या परमात्म्याला आपण जाणण्याचा प्रयत्न केला तरी हा भगवान परमात्मा या चारही अवस्थेंच्या पलीकडचा असल्यामुळं त्याला तुरियम अशा पदानं आचार्याने गौरवान्वित केलेलं आहे. म्हणून आचार्य म्हणतात परमधाम कैवल्यम एकम तुरियम, एकम परमधाम कैवल्यम, एकम कैवल्यम परमधाम.
दीज आर द ओनली वन. तो एकमेव असा आहे की जो आपल्या भक्तांसाठी परम असं मोक्षाचं निधान आहे, शुद्ध असं ते कैवल्य आहे. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ज्याला अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो ड्रीम, नंतर ह्या सगळ्या अवस्थेंच्या पलीकडे असलेला तो भगवान परमात्मा आहे. आणि पुढे म्हणतात प्रसन्नम प्रपन्नार्थी हं देव देवम अहम अर्थी प्रसन्नम प्रपन्नार्थी असं म्हटलेलं आहे की भगवान परमात्मा आचार्य सांगतात की तो प्रसन्न आहे, सदैव सच्चित आनंद घन स्वरूप आहे, तो सदैव प्रसन्न मुद्रेतला आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याला ग्रेसियस म्हटलेलं आहे. ही इज द ग्रेसियस, अतिशय सुंदर सौंदर्यवान असलेला भगवान परमात्मा आहे. म्हणून आचार्य बोलताना सांगतात की तो परमात्मा प्रसन्न तर आहेच, पण आपल्या भक्तांवर जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा आपल्या भक्तांना स्वतःचं काळीज देखील काढून देतो. आणि म्हणून जपात आदिगुरु शंकराचार्य वर्णन करतात की ही इज द ग्रेसियस रिमूव्हिंग द डिस्टेस्ट ऑफ दोज सिकिंग रिफ्युजीज अंडर हिम. जे त्याला शरण आलेले आहेत अशा आपल्या भक्तांचा तो भगवान परमात्मा, तो पांडुरंग परमात्मा त्यांची दुःख दूर करतो आहे. जे त्याला शरण आलेले आहेत, परमात्मा हा प्रसन्न आहे. आणि अशा असणाऱ्या प्रसन्न स्वरूप परमात्म्याला जे लाडके भक्त शरण आलेले आहेत, भगवान परमात्मा गिव देम ब्लेसिंग, गिव देम हॅपीनेस, गिव देम पीस अँड गिव देम एव्हरीथिंग ही वॉन्ट. त्यांना जे हवंय तो ते परमात्मा द्यायला तयार आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात की तो केवळ देव नाही आहे. ही इज नॉट ओनली गॉड, ही इज नॉट ओनली लॉर्ड. आचार्य म्हणतात ही इज द लॉर्ड ऑफ लॉर्ड्स. तो देवांचाही देव आहे. त्यामुळे देवांचाही देव, महादेव असं आपण वर्णन करताना देव देवम या पदावर आचार्य म्हणतात की तो देवांचाही देव आहे. तो साक्षात प्रसन्न आहे, तो त्या ठिकाणी उभा आहे. परमधाम कैवल्यमेकम तुरीयम, भक्तांना प्राप्त करण्याचं परम कल्याणकारी स्वरूप जे आहे, परम कल्याणकारी मोक्ष जे निधान आहे, ते निधान साक्षात भगवान परमात्मा आहे. तुरीयम, तुरीयगा अवस्थेच्याही पलीकडचा असणारा भगवान परमात्मा आहे. त्यामुळे या चारही अवस्थांच्या पलीकडचा असणारा हा भगवान परमात्मा अजय आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा जन्म नाही. ही इज नॉट बॉर्न अगेन अँड अगेन. तो पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही आहे. आणि तो कधी जन्माला आला ते आपल्याला सांगता येत नाही, म्हणून त्याला अनादि शब्द वापरलेला आहे. आणि साक्षात रुक्मिणी प्राण संजीवनंतम असं म्हटलेलं आहे की ही रिवाइव्ड द लाईफ ऑफ रुक्मिणी माता. त्यांनी रुक्मिणी मातेचा प्राण, ज्याला आपण म्हणतो रुक्मिणी मातेचा प्राणच त्या परमात्म्यामध्ये लिप्त आहे, असा असणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. सो आदिगुरु शंकराचार्य त्या पांडुरंग परमात्म्याला प्रेस करतात आणि प्रेस करून त्या पांडुरंग परमात्म्याला म्हणतात की पांडुरंग परमात्मा कॅरेक्टरिस्टिक ऑफ सुप्रीम ब्रह्म, तो साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. आणि परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या पांडुरंगाला आय सॅल्यूट, आय प्रेज, आय प्रेयर, मी त्याची पूजा करतो. आणि अशा परमात्म्याला आचार्य नमस्कार करून म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्ति हं देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग अष्टकमच्या अगदी अंतिम टप्प्यापर्यंत येऊन आपण पोहोचलेलो आहोत. आणि या श्लोकापर्यंत 8 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. त्यालाच आपण अष्टक असं म्हणतो. 8 श्लोकांचं हे भाष्य, हे 8 श्लोकांचं स्तोत्र जे आहे ते स्तोत्र पांडुरंग परमात्म्याच्या, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन आपल्याकडून करून घेतं. परमपूज्य योगी फुलनाथ बाबा यांच्या परम आशीर्वादाने आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी यांच्या प्रेरणेनं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत संत साहित्य, संत वाङ्मय पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आम्ही देखील त्या माध्यमातून शिकत आहोत. पण येणाऱ्या भावी काळातील पिढीला वारकरी संप्रदायाची व्यापकता कळावी, संप्रदायातील
संत साहित्याची व्यापकता कळावी हा लोकोत्तर आणि उदात्त दृष्टिकोन ठेवून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्या प्रयत्नाला आपले सर्वांचे आशीर्वाद असावेत हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करून आजच्या या श्लोकाला याच ठिकाणी विराम देऊया। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।